तर मित्रांनो, पावाचा सानो म्हणजे गोवन पावपासून बनलेला ब्रेड उपमा. त्याला आपण मराठीत मसाला पाव सुद्धा म्हणतो. जी लोकं पुण्यातली आहेत, त्यांना मॉडर्न कॉलनीत मसाला पाव मिळतो तो नक्कीच माहीत असेल. तर ज्यांनी खाल्ला नसेल, त्यांनी नक्की तिथं जाऊन ट्राय करावा. आणि ह्या सगळ्यांची मेन उपज म्हणा किंवा ह्या सगळ्यांचा उगम जर असेल, तो आपल्या घरात बनलेल्या चपातीच्या चिवड्यापासून होतो. आणि काही लोकं भाकरीचा चिवडा सुद्धा बनवतात. गावाकडे त्याला तुकडं म्हणतात. आणि ह्याच्याबरोबर जर सकाळी चहा असेल, तर मग काय विषयच बोलायला नको. तर मग ही रेसिपी आपण गोवन पावसोबत आज बनवणार आहोत. आणि ती काय आहे, कशी आहे? बेसिक प्रिन्सिपल सेम आहे किंवा ह्याच्यात जे मसाले जाणार आहेत ते सेम आहे, पण ह्याच्यात गोवन पाव वेगळा. आणि ही डिश रेस्टॉरंट्समध्ये ब्रँडिंग करून विकली जाते. जे आपली चपातीचा चिवडा आहे, तो ब्रँडिंग करून कसा आपल्याला मसाला पाव म्हणा किंवा इतर गोष्टींमधून दिला जातो, आपल्याच गोष्टी रिब्रँड करून आपण कशा देऊ शकतो, ह्या संदर्भात आहे. जर कोणी हॉटेलवालं रेस्टॉरंटवाला ही व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी हा आयटम एक स्नॅक म्हणून ॲड करायला काही हरकत नाही. एकदम बेसिक रेसिपी आहे किंवा एकदम बेसिक डिश आहे. तुम्ही ती बघा आणि तुम्ही ह्याचे फ्लेवर्स आपल्या पद्धतीने किंवा आपल्यानुसार बदलू शकता. त्यात आपण चटणी वापरली, काही लोकं त्यात नुसती मिरची वापरू शकतो, काही लोकं त्यात नुसते वेगळे मसाले वापरू शकतात. मालवणी मसाला असतील किंवा त्यांची तिकडचे जे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता आणि ही डिश आपल्या स्टाईलमध्ये बनवू शकता. तर मित्रांनो, हे तुम्ही बघताय ते गोवन पाव आहे. त्याला पोळी म्हणतात आणि ह्याचा टेक्स्चर म्हणा किंवा ह्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आपले नॉर्मल पाव असते थोडे पचायला अवघड असतात आणि त्यांनी ॲसिडिटी पण होते. पण हे पाव जे आहेत ते पचायला पण चांगले आहेत, ह्याचं टेक्स्चर पण चांगलं आहे आणि चव पण चांगली असते. तर हे गोव्यातच मिळतात आणि मी पाव कापतोय तोपर्यंत तुम्ही आमची मांजरं बघू शकताय बाहेर कशी फिरत होती. तर आपलं पाव कापून झालाय. आता आपण हे मसाला पावचं प्रिपरेशन करायला घेऊया. तर थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला. तेल कारण आपल्याला कांदा आणि कढीपत्ता आहे तो भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता एक 10 कांड्या घ्या आणि त्याच्यात तुम्ही मोहरी ॲड करा. कढीपत्ता आणि मोहरी व्यवस्थित भाजून घ्या. ह्याच्यात तुम्ही मिरची टाकू शकताय, पण मी फक्त लाल तिखट टाकणार आहे. जिरं, मोहरी आणि कढीपत्ता ह्या 2-3 गोष्टी मी टाकलेल्या आहेत. या 3 गोष्टी मी टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर लगेच ह्याच्यात कांदा ॲड केला आहे. कांदा पण तुम्ही बघू शकता बारीक चॉप केलेला आहे. म्हणजे पावाच्या मध्ये त्याचा जो टेक्स्चर आहे तो आडवा नाही येणार आणि कांदा पण आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर कांद्याचं जे कॅरमलायझेशन आहे ते लवकर होणार आहे किंवा कांदा जो आहे तो लवकर भाजला जाणार आहे आणि त्याच्यातून एक वेगळा गोड फ्लेवर असा येणार आहे. कॅरमलायझेशन त्यालाच म्हणतात. इटालियन कुकिंग असते किंवा फ्रेंच कुकिंगमध्ये त्याला सॉटे म्हणतात, आपल्याकडे ह्याला फोडणी म्हणतात. आणि ही फोडणी झाल्यानंतर याच्यात आपण चटणी ॲड करणार आहे. चटणी लास्टला याच्यासाठी सुरुवातीला ॲड केली असती तर चटणीचा धूर झाला असता आणि घरात सगळ्या खोकला झाला असता. त्यामुळे आपण चटणी थोडीशी भाजून घेणार आहे. चटणीतून तेल किंवा चटणी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर लगेचच पाणी ॲड करूया. पाणी ॲड केल्यामुळे ह्याचा धूर नाही होणार किंवा ह्याच्यामुळे घरात ठसका नाही होणार आणि लहान बाळ असेल किंवा वयस्कर कोण असेल त्यांना याचा त्रास नाही होणार. तुम्ही बघू शकता ह्याच्यातून व्यवस्थित धूर निघतो. पाणी आपण थोडंसंच ॲड केलं आहे. जास्त पाणी ॲड केलं तर पाव जे आहेत ते तुमचे सॉगी होणार आहेत. पाणी कशासाठी ॲड करतोय तर पाण्यामुळं काय होणार आहे, हा जो तुमचा सगळा मसाला आहे तो सगळ्या पावांना व्यवस्थित लागला जाणार आहे. पाणी किंवा पाव टाकल्या लगेचच तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता सगळा पाव जो आहे तो एक वेगळा ह्याला कलर आलेला असणार आहे. तर आता आपण हा पाव व्यवस्थित फिरवून घेऊया, कारण हे जे मसाला आहे तो सगळ्या पावाला व्यवस्थित लागला पाहिजे. जास्त स्पायसी किंवा जास्त एकदम चटक मसाले जर आपण नाही बनवले, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही चटणीचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण वाढवून ह्याला एक जास्त टँगी म्हणा किंवा ह्याला जास्त फ्लेवरफुल बनवू शकता. पण आपल्याला ते तसं नको होतं. चहाबरोबर एक माइल्ड टेस्ट हवी होती दिवसाची सुरुवात करायला आणि थोडंसं आधार असावा पोटात म्हणून काम होईपर्यंत. त्याच्यानंतर थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आणि झाकून झाल्यानंतर बघू शकता पाण्याची जी भाष्प होती किंवा ह्याच्यामध्ये जी भाष्प तयार झाली होती त्याच्यामुळे पाव पण तुमचे सॉफ्ट झालेले आहेत. आणि असं जास्त वेळ जर तुम्ही ठेवला तर हे खाली लागणार आहे, त्यामुळे ह्याची काळजी घ्या. लास्टला आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून हे एक व्यवस्थित याला एकदा मिश्रण करून घेणार आहे किंवा ह्याला एकदा मिक्स करून घेणार आहे. मग अशी जसं सांगितलं तुम्हाला जास्त वेळ जर ठेवला तर तुम्हाला असं ते खाली लागण्याची शक्यता आहे. तुम्ही तिथं बघू शकताय. तर जास्त वेळ नाही भाजायचा आपल्याला, थोडाच वेळ भाजायचा आहे. पावामध्ये जे काही ग्लुटीन असते किंवा स्टार्च असतो तो इथं चिटकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते भाजल्यामुळे तुम्हाला जळायची फ्लेवर येणार किंवा जळल्यासारखं वाटणार आहे. त्यामुळे जास्त काळा न करता आपल्याला थोडंसंच ह्याला भाजून आता खायला घ्यायचं आहे. हे तुम्ही नॉर्मल पण खाऊ शकता, हे तुम्ही भाजी बरोबर पण खाऊ शकता, हे तुम्ही तुमच्या रस्स्या आमटी सोबत सुद्धा खाऊ शकता. पण सकाळी नाश्त्यामध्ये हे चहा बरोबर खूप छान लागतं. चहा बरोबर पाव जर तुम्हाला खायची सवय असेल किंवा चहा बरोबर काय खायची सवय असेल तर ही डिश नक्की करून बघा. 5 मिनिटाचीच ही रेसिपी आहे. व्हिडिओ कॉल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे असेच आपण रेसिपीचे म्हणा किंवा इतर जे वेगळे काही डिशेस असतील किंवा व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.